नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे हनुमान जयंतीचा 6वा दिवस आणि त्यामध्ये चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह, ज्यामध्ये आता आपण दर्शन सुद्धा घेणार आहोत हनुमंतांचं। तर अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया। हादरली ही धरणी, थरथरले आसमान, एकमुखाने बोला बोला हनुमान। लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण, द्रोणागिरीसाठी राया केलासी तू डाण। तळहातावर आला घेऊनी पंचप्राण, एकमुखाने बोला जय जय हनुमान। सीतामाई शोधासाठी गाठली श्रीलंका, तिथे रामनामाचा तू गाजविला डंका। दैत्य खवळले सारे परी हसले बिभीषण, एकमुखाने बोला जय जय हनुमान। हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला। उघडून आपुली छाती दाविले प्रभू भगवान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। आले किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजूनी दरारा। धावत ये लवकरी आम्ही झालो हैराण, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। धन्य तुझे राम राज्य, धन्य तुझी सेवा, तुझे भक्त आम्ही सारे उपासिका देवा। घे बोलावून आता कंठासी आले प्राण, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। जय हनुमान, बजरंग बली की जय। तर अशा प्रकारे आमच्या इथे अखंड हरिनाम चालू आहेच, सप्ताह चालू आहे। सप्त्याचा 6वा दिवस आहे आणि इथे कार्यक्रमसुद्धा खूप सुंदर, कीर्तन होतं रात्रीचं अजून, आणि जेवणसुद्धा होतो। जेवणामध्ये 25 किलो वालाची भाजी होती, म्हणजेच नुसत्या वालाची, ती बनवून 90 किलो साधारणतः झाली। म्हणजे त्या दिवसाची फक्त एका दिवसाची आळीची होती आमच्या। जेव्हा आमचा सप्ताह चालू असतो, म्हणजे शेवटचा दिवस असतो, पालखी असते, तेव्हा इतक्या प्रमाणात 7 म्हणजे पंचक्रोशीची लोक जेवायला येतात, तेव्हाचं प्रमाण भाजीचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही पहा, तिथे आमची पालखी, नंतर तिथे होणारे गोपाळकाळा, सगळं काही पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पुढचे सुद्धा, आणि आजचा सुद्धा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। छान छान।
त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्या आळीमध्ये असणारं हे जेवण चालू आहे, ज्यामध्ये मी म्हणाले त्याप्रमाणे नुसते वाल 25 किलो कोणीतरी दिले होते. 25 किलोच्या वालाची म्हणजे टोटल 90 किलो साधारणतः भाजी तयार झालेली होती. तिथे जेवणाचं आता इथे वाढपे वाढतात आणि जेवण चालू आहे. त्याच्यानंतर कीर्तन भजन अजून बरेच कार्यक्रम चालू असतात. रात्रभर एकही दिवस म्हणजे अखंड चालू असणारं असं हे हरिनाम आहे.